काल जो आपण टॉपिक पहिला होता समास, त्याची आपण प्राथमिक माहिती बघितली होतो की समास म्हणजे काय, दोन शब्दांना आपण एकत्रित करतो. ओके, मग या समासामध्ये एकूण होण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचा आपण अभ्यास करतो. एक आहे सामासिक शब्द. सामासिक शब्द म्हणजे काय, जेव्हा मधले अक्षर किंवा मधले प्रत्यय गाळून जेव्हा दोन अक्षर एकमेकांमध्ये मिसळतो तेव्हा जो तयार होणारा जोड शब्द आहे त्याचा आपण सामासिक शब्द म्हणतो. दुसऱ्याकडे काय होता, विग्रह. विग्रह म्हणजे काय, तो जो सामासिक शब्द आहे कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे, मग ते स्पष्टीकरण देत असताना त्याचे काही मधले अक्षर काही आपण तिथं स्पष्टीकरण देत असतो. या स्पष्टीकरण देण्याची जी काही पद्धत आहे त्याला आपण विग्रह करणे असं म्हणतो. ओके, ते आपण काल दोन बेसिक पॉईंट दिलो होतो, सामासिक शब्द आणि विग्रह. उदाहरणार्थ काय, सामासिक शब्द आहे आ जन्म. आ जन्म हा एक सामासिक शब्द आहे. म्हणजे याचा विग्रह स्पष्टीकरण करण्यासाठी आपण काय करतो, जन्मापासून असं त्याचा विग्रह करतो. हा जन्म सामासिक शब्द, जन्मापासून हा त्याचा विग्रह. ओके, वन भोजन हा एक सामासिक शब्द आहे. वनातील भोजन हे विग्रह आहे. पुरणपोळी हे सामासिक शब्द आहे. पुरण घालून तयार केली गेलेली पोळी हे त्याचा विग्रह. ओके, सामासिक शब्द हे दोन शब्दांना एकत्रित केलं जातं तर आपण सामासिक शब्द म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आपण काही एक चार बघितला होता की त्याचे मूळ प्रकार किती पडतात. मुख्य प्रकार एकूण चार आहेत. एक आहे अव्ययभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. ज्या समासापैकी आता सामासिक शब्द म्हणजे दोन शब्द असणार आहेत. सामासिक शब्द म्हणजे काय, दोन शब्द असणार आहेत. या दोन शब्दापैकी पहिलं पद महत्वाचं असेल, प्रधान असेल तर ते समास असणार आहे अव्ययभाव समास पहिला वाला. ओके, दुसरा वाला कुठला आहे, तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे काय, ज्या सामासिक शब्दापैकी दुसरं पद महत्वाचं असतं त्या सामासिक शब्दास तत्पुरुष समास असं म्हणतात. तिसरं पहिलं आपण द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे काय, दोन्ही. म्हणजे ज्या सामासिक शब्दापैकी दोन्ही पद महत्वाचे असतात त्या समासास द्वंद्व समास असं म्हणतात. ओके, चौथा प्रकार, शेवटचा प्रकार आहे मुख्य प्रकार तुला बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय, दिलेल्या सामासिक शब्दापैकी दोन्ही शब्द जर गौण असून तिसऱ्यांचाच आपल्याला उल्लेख करून देतो तर अशा समासाला बहुव्रीही समास असं म्हणतात. म्हणजे बहुव्रीही समासामध्ये दोन्ही शब्द हे गौण असतात, प्रधान नसतात अर्थाचे समास, परंतु हे तिसऱ्यांबद्दल विशेषण म्हणून येत असतात. ओके, उदाहरणार्थ लंबोदर हा एक सामासिक शब्द आहे. लंबोदर त्याचा विग्रह काय आहे, लंब आहे ज्याचा उदर असा तो. उदर म्हणजे पोट, ज्याचं पोट मोठं आहे असा तो कोण म्हणतो, गणपती. गणपतीबद्दल विशेषण वापरले लंबोदर. म्हणजे बहुव्रीही समासामध्ये जातात. चौथा जो प्रकार आहे. ओके, काल आपण याच्या पूर्ण डिटेलमध्ये माहिती बघित होतो. आज आपण त्याच्या प्रकारकडे बोलणार आहोत. ओके, पहिला प्रकार आपल्याला सुरुवात करायचा, त्याचं नाव आहे अव्ययभाव समास. अव्ययभाव समास म्हणजे काय, ज्या सामासिक शब्दापैकी पहिलं पद महत्वाचं असतं. याला दुसरं एक नाव आहे बघा, कुठलं, प्रथमपद समास. प्रथमपद प्रधान समास. प्रथमपद म्हणजे पहिला पद हा प्रधान असतो. प्रधान असतो म्हणजे आपण तिथं फिक्स दिलं होतं ना, काय काय, पहिला प्लस असतो आणि दुसरा मायनस असतो. प्लस म्हणजे काय, शब्द प्रधान असतो, मुख्य असतो, आणि दुसरा मायनस म्हणजे काय, गौण असतो. ओके, त्याच्यानंतर पहिला पद महत्वाचं असतं त्याला आपण अव्ययभाव समास असं म्हणतात. मग हे पहिला जो प्रधान वाला असतो ना तो शक्यतो अव्यय शब्द असतो, अव्ययवाला. ओके, अव्ययवाला. अजून एक असं वैशिष्ट्य काय आहे तर हे यांचा उपयोग वाक्यामध्ये जर केल्यास ते वाक्यामध्ये क्रियाविशेषणासारखा वापर केला जातो. क्रियाविशेषण म्हणजे क्रियाविशेषण अव्यय हा अव्यय सम्राट आहे. याच्यामध्ये रीतिवाचक असणार आहे, त्याच्यानंतर स्थितीवाचक असणार आहे, त्याच्यानंतर अजून एक आहे काळवाचक असणार. आपण क्रियाविशेषणाचे प्रकार पाहिले होतो, क्रियाविशेषण अव्यय. त्याच्यामध्ये हे जे तीन प्रकार आहेत त्या तीन प्रकारांचा समावेश या अव्ययभाव समासामध्ये केला जातो. ओके, कारण पहिलं पद हे 100% अव्ययचं काम करत असणार. ओके, चला त्याच्यामध्ये त्याची व्याख्या याच्याबद्दल माहिती बघितल्यानंतर आपण त्याच्या उपप्रकाराकडे वळणार आहोत. ओके, काल आपण पूर्ण 4 भेट दिल्या आहेत. मुळामध्ये किती उपप्रकार पडतात त्यामध्ये पहिला जो अव्ययभाव समास होता त्याच्यामध्ये एकूण 3 उपप्रकार पडतात. कोणाचे, अव्ययभाव समासाचे. ओके, पहिला कुठला आहे, संस्कृत उपसर्ग. आता संस्कृत म्हणजे आपल्याला कळतं की संस्कृत भाषेतलं काहीतरी असणार याच्यामध्ये. आणि उपसर्ग म्हणजे काय, उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जे काही अक्षर किंवा प्रत्यय लागत असतात
त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात. ओके, उदाहरणार्थ विनय, संविनय. स हा विनयच्या समोर लागलेला आहे. ठीक आहे, सविनय काय बंद, विनय सविनय, विनयासहित असणार. ओके, मग हा जो स आहे तो उपसर्ग लागलेला आहे त्या शब्दाला. विचार, सुविचार, विचारच्या सुरुवातीला सु लागलेला आहे, म्हणजे तो चांगले विचार असा त्याचा आपल्याला ज्ञान करून देतो. म्हणजे सु हा जो अक्षर लागलेला आहे त्याला आपण उपसर्ग म्हणतो. ओके, उपसर्ग आणि प्रत्ययामध्ये काय फरक आहे? शब्दाच्या सुरुवातीला जे काही अक्षर लागतात त्यांना उपसर्ग म्हणतात आणि शब्दाच्या शेवटी जे काही प्रत्यय लागत असतात त्यास विभक्ती म्हणतात, विभक्तीचे प्रत्यय. ओके, मग आपल्या इथं प्रत्ययाचं काय संबंध नाही, इथं उपसर्ग पाहिजे. म्हणजे अशा शब्दांमध्ये पहिला जो असतो तो उपसर्ग काही अक्षर जोडून दिलेले असतात. ओके, मग हा जो जोडले जातात शब्दाच्या सुरुवातीला जे अक्षर जोडले जातात ते अक्षर हे संस्कृत भाषेतून आलेले आहेत. हा जो प्रकार आहे पहिला उपप्रकार संस्कृत उपसर्ग. मग या भाषेमध्ये, या प्रकारामध्ये संस्कृत भाषेतील जे काही उपसर्ग आहेत ते जोडून दिलेले असतात. मग त्यापैकी जो पहिलावाला असतो अव्यय साधितवाला तो असतो प्रधानवाला. पहिला प्रधान आणि दुसरा गौण. हे व्याकरणामध्ये समजून बघितलं. त्या सामासिक शब्दापैकी पहिलं पद हे प्रधान असतं आणि दुसरं पद हे गौण असतं अर्थाच्या दृष्टिकोनातून. तर त्या समासात अव्यय समास म्हणतात. ओके, मग संस्कृत भाषेतील असे कोणकोणते उपसर्ग आहेत जे की सामासिक शब्दाला जोडून येतात? त्यापैकी इकडे समजलेले आहेत आ, यथा, प्रति आणि मी. हे काय आहे? सर्व उपसर्ग आहेत. म्हणजे हे सुरुवातीला येणार शब्दाच्या सुरुवातीला येणार आहेत. म्हणजे हे प्रथम पद झालं आणि दुसरा जो याच्या सोबतीच येणार आहे तो द्वितीय पद असणार. म्हणजे हा जो प्रथम पद आहे तो असणार आपला प्रधान पद, प्रधान. ओके, उदाहरणार्थ आ हा उपसर्ग असा पाहिजे. आ जन्म, जन्मापासून. आ मरण, म्हणजे आ याचा शब्द आपल्या इथं दोन अर्थ मिळाले. आ जन्म म्हणजे जन्मापासून, म्हणजे पासून असा शब्द मिळाला. आणि आ मरण मरेपर्यंत. ठीक आहे, आ मरण उपोषण केलं जातं, म्हणजे मरेपर्यंत उपोषण करतात, पर्यंत. ओके, त्याच्यानंतर यथा, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. यथावकाश, अवकाशाप्रमाणे. ओके, त्याच्यानंतर प्रति, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी. असं प्रति हे शब्दाच्या सुरुवातीला लागले असतं त्याला उपसर्ग म्हणतो. म्हणजे हे जे आहेत विना बदला व बदल्याशिवाय प्रत्यय जोडल्या सुरुवात उपसर्ग लागलेले असतात. हे जे आहेत ना सर्व उपसर्ग हे संस्कृत भाषेतून आलेले आहेत. हे जे सर्व आहेत उपसर्ग ते संस्कृत भाषेतून आलेले आहेत. म्हणून याच्या प्रकाराला नाव पाहिजे संस्कृत उपसर्ग. ओके, कळायला पाहिजे. पण नेक्स्ट दुसरा अव्ययभाव समासापैकी दुसरा उपप्रकाराचं नाव आहे फारशी उपसर्ग. मग याच्यावर आपल्याला कळालं असेल की याच्यामध्ये जे काही उपसर्ग येणार आहे ते कुठल्या भाषेतील असणार आहे? फारशी भाषेतील. ओके, फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला जे काही उपसर्ग असतात तर आपण फारशी उपसर्ग अव्ययभाव समास असं म्हणतो. मग याच्यामध्ये कोण फारशी भाषेतून आलेले कोणकोणते उपसर्ग आणि असे दिसतात आपल्याला? एक आहे बे, दर, गैर, दिन, हर आणि बल. ओके, हे जे आहेत उपसर्ग म्हणजे हे जे सर्व आहेत हे सुद्धा शब्दाच्या सुरुवातीला लागून येणार आहेत. म्हणजे हे प्रधान असणार आहेत. ओके, बघा एक एक. बे, बेभान, भान नसलेला. बे जबाबदार, जबाबदार नसलेला. ओके, हा बे सुरुवातीला लागून येतो. ओके, नेक्स्ट दर, दर मजल, प्रत्येक मजली. ओके, दर साल, प्रत्येक वर्षी. नेक्स्ट गैर, गैरहजर, हजर नसलेला. गैरवर्तणूक, चांगले वर्तन नसलेला. ओके, त्याच्यानंतर बिन, बिन, बिनधास्त, धास्ती नसलेला. बिनधास्त, धास्ती नसलेला. ओके, त्याच्यानंतर हर, हर घडी, हर घडी, प्रत्येक वेळी, प्रत्येक काळामध्ये. ओके, बर, बर हुकूम, हुकुमाप्रमाणे. ठीक आहे, कलम राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्यासाठी 1, 2, 3 123. ओके, 123 नुसार वटहुकूम त्याला बर हुकूम सुद्धा म्हणतात. हुकुमाप्रमाणे त्यांच्या हुकुमानुसार एक कायदा पारित केला जातो. ओके, नेक्स्ट हे काय सर्व
भाषेतून आलेले उपसर्ग आहे. ओके. नेक्स्ट तिसरा आहे मराठीतील द्विरुक्त झालेले. द्वि म्हणजे काय? दोनदा रूढ झालेले शब्द म्हणजे काय? गाव हा शब्द आहे त्याच्यामध्ये त्याचा डबल जावड पुढे गावोगाव. ओके. क्षण आहे क्षणोक्षणी. ओके. पावलोपावली, गल्लोगल्ली, घरोघरी म्हणजे असे शब्द जे की द्विरुक्त झालेले डबल आलेले असे शब्द मराठीतील द्विरुक्त या अव्ययभाव समासामध्ये जाणार. काय झालं आहे? पहिले काय आहे? संस्कृत भाषेतून आलेले उपसर्ग जोडून इथं प्रत्येक उपसर्ग लागलेले असतात त्याला आपण संस्कृत उपसर्ग म्हणतो. इथे जे उपसर्ग लागणार आहे ते कोणत्या भाषेतून? फारसी भाषेतून असणार आहे. त्याच्यामध्ये हे मूळतः मराठी भाषेतीलच आहे परंतु ते मराठी भाषेतील शब्द त्यांची द्विरुक्त होते. डबल जाते. ओके. तर आपण काय म्हणतो? मराठीतील द्विरुक्त समास. ओके. तुम्हाला आवर्ती हे तीनच मूळ याच्यामध्ये अव्ययभाव समासाचे तीनच प्रकार आहेत. ओके. काय आहे का? चला लिहून घ्या.